मला एक पुस्तक आणून दिले वाचायला. गर्भसंस्कार छान आहे, वाच. खूप छान आहे, तुझ्या उपयोगी पडेल. राजकुमार खरंच खूप बदललाय ना ग. तुझी खूप काळजी घेतोय तो. होय, खूप बदलले ते. ज्या माणसाने आपल्या दोघींना सगळ्यात जास्त दुःख दिलं, आज तोच माणूस आपल्याला सगळ्यात मोठं सुख सुद्धा देतोय. अमृता, इतक्या वर्षानंतर तू माझं हे स्वप्न पूर्ण होताना मला दिसते, आणि ते तू करणार आहेस. मी या क्षणाची किती वाट बघत होते माहितीये तुला. पण आता गाफील राहायचं नाही अजिबात. स्वतःची काळजी घ्यायची. इनफॅक्ट आता जास्त काळजी घ्यायला पाहिजे. राजकुमारच्या वेळेला ना मी आणि बाबा दोघेच जण होतो ग, मोठं कोणीच नव्हतं. वय पण कमी होतं, काहीच कळायचं नाही, मदतीला कोणीच नाही. पण तुझं असं नाहीये. आम्ही सगळेजण आहोत. अख्खं घर आहे ग तुझ्या पाठीशी. होय, काहीही लागलं तर आम्हाला सांगायचं. कामं करत बसायची नाही. बरं ऐक, तुझ्या काही जुन्या साड्या असतील म्हणजे कॉटनच्या, मऊ, मला दे. मला बाळासाठी दुपटी शिवायचे. आईच्या जुन्या साड्यांची दुपटी शिवली ना तर बाळाला कायम आईची ऊब मिळते. आत्ता नाही, नंतर निवांत. वेळ मिळेल तेव्हा. आता गडबड करू नकोस. राजकुमारचे जर का जुने शर्ट, टी शर्ट असले कॉटनचे तर ते सुद्धा द्या. अरे अच्छा, मी ज्याच्यासाठी आले होते ते विसरूनच गेले बघ. हे काय? बघ तर बघ. आई, हे कशासाठी? तुझ्यासाठी नाहीये, माझ्या नातवासाठी आहे. तू स्वतः त्याच्या गळ्यात घाल बरं का. अमृता, थँक्यू, थँक्यू सो मच. चला आराम कर.